नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारी जेव्हा उपवास असतो त्यासाठी जे नियम पाळायचे आहेत ते बघणार आहोत। श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं, तसंच ह्या महिन्याला धार्मिक महत्त्व देखील प्राप्त आहे। श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा आणि व्रत करण्याचं विशेष महत्त्व आहे। धार्मिक मान्यतेनुसार श्रावणातील सोमवारच्या व्रताचं फळ स्वयं महादेव आपल्या भक्तांना देतात। त्यामुळं हे व्रत खास असून अनेक जण आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्रावणातील व्रत करतात। भगवान शंकराला प्रसन्न करणं जरी सोपं दिसत असलं तरी नियमांचं पालन करून जर पूजा आणि व्रत केलं नाही तर तुम्हाला त्याचं इच्छित फळ मिळू शकणार नाही, असं देखील बोललं जातं। अविवाहित मुलींसाठी श्रावणी सोमवार हे व्रत मनपसंत वर मिळवण्यासाठी विशेष फलदायी मानलं जातं। विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सौभाग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात। मंगळवारी मंगळगौरी पूजा केली जाते, जी माता पार्वतीला समर्पित आहे। पाहूया यंदा श्रावणात किती सोमवार येतात आणि नियमानुसार व्रत कसं करायचं। यंदा श्रावण केव्हा सुरू होणार? भगवान शंकराचा आवडता महिना श्रावण यावर्षी 25 जुलै 2025 पासून सुरू होत आहे, जो 23 ऑगस्ट 2025 रोजी संपेल। यंदा श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार येतील। प्रत्येक सोमवारी व्रत करून महादेवाची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे। श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारचा उपवास 28 जुलै रोजी असेल आणि पहिली शिवमूठ तांदूळ असणार आहे। दुसरा सोमवारचा उपास 4 ऑगस्ट रोजी असणार आहे आणि दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवमूठ तीळ असेल। तिसरा सोमवारचा उपास 11 ऑगस्ट रोजी असेल आणि या दिवशी शिवमूठ मूग असेल। तर चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवारचा उपवास 18 ऑगस्ट रोजी केला जाईल। शेवटच्या श्रावणी सोमवारची शिवमूठ जव असणार आहे। 23 ऑगस्ट रोजी श्रावण महिना संपेल। श्रावणी सोमवारचे व्रत कसे करावे? श्रावणातील व्रत हे मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानले जाते। हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात, तर काही जण एक वेळ अन्न ग्रहण करून करतात। काही भाविक भक्त महिन्यातील सगळे श्रावणी सोमवार केवळ फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ खाऊनच करतात। थोडक्यात म्हणजे प्रत्येक जण आपापल्या भक्तीनुसार, श्रद्धेनुसार जमेल तसे हे व्रत करतात। मात्र व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिवाची पूजा केल्यानंतर हे व्रत सात्विक आहार घेऊनच सोडावे। जे एक वेळ सोडत असतील त्यांनी उपवास सोडण्यासाठी जेही अन्न तुम्ही बनवाल त्यामध्ये कांदा लसणाचा अजिबात वापर करू नये। श्रावणी सोमवार व्रत पूजा विधी। श्रावणातील सोमवारी व्रत करताना पूजाविधी नियमानुसार करणे आवश्यक आहे। सोमवारी लवकर उठून स्नान झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ जल द्यावे, त्या घरातील त्याची पूजा करावी, संकल्प करून व्रत करण्यास सुरुवात करावी। घरात जर महादेवाची पिंड असेल तर त्यावर दुधाचा अभिषेक करावा, त्यानंतर पिंडीला भस्म लावावे। पांढरे फूल, बेलपत्र अर्पण करत। बेलपत्र तुम्ही 108 किंवा तुमच्या इच्छेनुसार अर्पण करू शकता। धूप, दीप, अगरबत्ती लावून पूजा करावी। प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवमूठ असते, त्यामुळे जी शिवमूठ असेल ते धान्य घेऊन महादेवाच्या पिंडीवर वाहावे। यावेळी शिवलीलामृत, शिवचालिसा तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा शक्य तितका जप करावा। शेवटी आरती करून नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटावा। श्रावणी सोमवारी शिवमंदिरात जाऊन देखील पूजा करावी, याचं फळ निश्चितच मिळतं। श्रावणी सोमवार व्रताचे नियम। जर तुम्ही एखाद्या मनोकामना पूर्तीसाठी प्रयत्न करत असाल तर पहिल्या सोमवारी हातात जल, पान, तांदूळ आणि फूल घेऊन संकल्प करावा। आपली मनोकामना सांगून व्रताची सुरुवात करावी।
संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करू नये, तसेच व्यसनाचे पदार्थ खाऊ नये. आपला आहार सात्विक ठेवावा. खाण्याच्या सवयीवर किमान या काळात तरी नियंत्रण असावे. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, अशी गत अनेकांची असते. त्यामुळे जिभेवर संयम ठेवून भक्तिभावाने व्रत करावे. व्रत करताना आपले आचरण योग्य असावे. शब्दांवर नियंत्रण ठेवावे. कुणालाही वाईट बोलू नये. कुणाचीही या काळात निंदा करू नये. चांगले कर्म करता येईल तितके करावे. व्रताच्या काळात ब्रह्मचर्याचे पालन करण्याचे शास्त्र सांगते. या काळात तुम्ही आंतरिक आणि शारीरिक पावित्र्य पाळले पाहिजे. शुद्ध राहून शिवाची पूजा आणि व्रत करावे. या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा करावी. श्रावणामध्ये पांढरी फुले, पांढरे चंदन, अक्षता, पंचामृत, सुपारी, फळ, गंगाजल, साध्या पाण्याने भगवान शिव पार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करावा. गरिबांना अन्नदान करावे. जमेल तितके दान करावे. श्रावण महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. या दिवशी शिवाला केतकी आणि लाल फुले अर्पण करू नयेत. हळद, कुंकुम, सिंदूर किंवा रोळी देखील अर्पण करू नये. तुळशी, नारळ आणि तिळही अर्पण करू नका. शिवासमोर शंख अजिबात वाजवू नका किंवा शंखातून जल अर्पण करू नका. श्रावण महिन्यामध्ये केस किंवा नखे कापू नका. श्रावणी सोमवारच्या पूजेमध्ये शिवमुठ अर्पण करण्याची प्रथा आहे, ज्यामध्ये विविध धान्याचा समावेश असतो. ज्या सोमवारी जी शिवमुठ असेल तीच महादेवाला अर्पण केली पाहिजे. श्रावणी सोमवारी वरईचा भात चालत नाही. त्यामुळे शक्य तर इतर उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता, पण वरई खाऊ नका. ज्यांना उपवास करायचा आहे परंतु वजन कमी आहे किंवा परत परत भूक लागते, अशक्तपणा आहे, त्यांनी उपवासाच्या दिवशी शरीरातील ताकद टिकून राहावी यासाठी खजूर, राजगिरा वडी, सुकामेवा, दाण्याचे लाडू किंवा चिक्की अशा गोड पदार्थाचा योग्य प्रमाणामध्ये आहारात आवर्जून समावेश ठेवावा. त्यामुळे पटकन एनर्जी मिळायला मदत होते आणि हे सगळं पौष्टिक असल्याने आरोग्याला त्याचा काहीही त्रास होत नाही. शक्यतो बरेच जण उपवासाच्या दिवशी जास्त प्रमाणामध्ये चहा घेतात. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे चहा जेवढा तुम्ही रोज पिता तेवढाच प्या आणि इतर उपवासाचे आवडणारे पदार्थ खा. यामुळे शरीराला कुठलाही त्रास होणार नाही आणि उपवास देखील होईल. गर्भवती महिलांनी उपवास करणे खूप शुभ मानले जाते किंवा फलदायी आणि बाळाच्या दृष्टीने देखील चांगले मानले जाते. परंतु ज्यांना काही त्रास असेल त्या स्त्रियांनी चुकूनही उपवास करू नये किंवा करत असाल तर खाण्याकडे व्यवस्थित लक्ष देऊनच करावे. सुतक असेल किंवा मासिक पाळी आली असेल तर तुम्हाला उपवास करायचाच असेल तर मनोभावे म्हणून दिवसभर भगवान शिवाचा नामस्मरण करत राहावं, पण पूजाविधी करू नये. तरी देखील तुमचा उपवास फलदायी होईल. ज्यांना मधुमेह आहे किंवा आरोग्याच्या काही समस्या आहेत त्यांनी उपवास बिलकुल करू नये. पूजाविधी करावा. भगवान शिवाचे दिवसभर नामस्मरण करावे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करण्याला खूप महत्त्व आहे. प्रत्येक सोमवारी महादेवाला अभिषेक करून काळे तीळ व्हावे, परंतु संकल्प घेतला असल्यास पांढऱ्या तिळाने अभिषेक करावा. ज्यांना 16 सोमवारचं व्रत करायचं असेल त्यांनी देखील श्रावण महिन्यापासूनच सुरू करणं अत्यंत लाभदायक मानलं जातं. श्रावण महिन्यामध्ये केस कापणे, नखे कापणे आणि दाढी करणे निषिद्ध आहे, पण ही ज्याची त्याची श्रद्धा आहे. श्रावण महिन्यामध्ये घरकाम, मालमत्ता खरेदी विक्री करणं शुभ मानलं जात नाही, म्हणून या महिन्यामध्ये या कामांपासून शक्यतोवर दूर राहावे.
व्हिडिओत सांगितलेली माहिती ही केवळ माहितीच्या आधारावर आहे। यामधून जेवढे नियम पाळणे तुम्हाला शक्य होईल तेवढे आवर्जून पाळावेत। या व्हिडिओतून कुठलीही अंधश्रद्धा समाजात पसरवणे हा उद्देश नाही। ज्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास नसेल त्यांनी कुठलेही नियम नाही पाळले तरी देखील चालतील। तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खूप 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 धन्यवाद आणि श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।